स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मंदियाळीच्या व स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आणि द्वितीय अध्यायामधील आपलं चिंतन चालू आहे। 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतासमोर शरणागती पत्करलेली आहे। कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्। अर्जुन या श्लोकामधून म्हणतोय की कार्पण्य दोषाने माझा जो मुळात असलेला क्षात्र स्वभाव आहे तो झाकल्या गेलेला आहे आणि त्यामुळे धर्मसम्मूढ चेत अर्थात किंग कर्तव्य मूढ झालेला असा मी नेमका आता मी काय करावं हे मला कळत नाही आहे। मी युद्ध करावं की करू नये ही गोष्ट मला लक्षात येत नाही आहे आणि असं असल्यामुळे जेणेकरून आमचं निश्चित कल्याण होईल असा कल्याणाचा जो निश्चित मार्ग असेल देवा तो आपण मला सांगा। मी आपला शिष्य आहे आणि आपणा शरणागत आलेल्या मला आपण उपदेश करा अशी शरणागती। प्रपन्नम या शब्दाचा अर्थ आहे शरणागतम आणि या संबंधामध्ये आपण काही विचार ऐकत आहोत। आमुचा तू सखा आमुचे सर्वस्व गुरुबंधुदेव आमुचा तूची माता पिता तूची आम्हा त्राता संकटे रक्षिता सर्व काळ। अभंग क्रमांक 94-95 यामधून अर्जुनाने आपली एकनिष्ठता ही देखील व्यक्त केलेली आहे। प्रपंच असो अथवा परमार्थ असो दोन्ही बाजूला एकनिष्ठ असणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि जो अनन्य असतो एकनिष्ठ असतो त्याच्याकरताच जगामध्ये काही गोष्टी घडत असतात। याचा विचार आपण काल करून आलो। उदाहरणार्थ पाऊस पडतो तो मानवाकरता पडत नाही तो चातकाकरता पडतो। सूर्योदय रोज होतो तो मानवाकरता होत नाही तो कमळाकरता होतो। गाय दूध देते ती आपल्याकरता देत नाही ती वासराकरता देत असते। अर्थात हे त्याविषयी अनन्य असल्या कारणाने त्यांच्याकरता ह्या गोष्टी घडत असतात। त्याप्रमाणे आपण देखील जर अनन्य असलो तरच देव आपल्याला आपल्या कल्याणाचा मार्ग सांगणार आहे। अर्जुनाची ती अनन्यता वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणून तो विषय या ठिकाणी आपण पाहत आहोत। अर्जुनाची अनन्यता कशी आहे? अर्जुन देवाला म्हणतो की देवा तूच माझा सखा आहे, सर्वस्व तू आहे, गुरु तूच आहे, बंधू तूच आहे, देव तूच आहे, आईवडीलही तूच आहे आणि संकट काळामधून सर्व काळ आमचं रक्षण करणाराही तूच आहे। हे कसं आहे या संदर्भातला विचार आपण थोडासा पुढे करणारच आहोत। पण या श्लोकामध्ये अर्जुनाने
प्रमुखतया शरणागती सांगितलेली आहे. ती शरणागती कशी असते या संदर्भातला विचार आपण आता ऐकणार आहोत. शास्त्रकारांनी शरणागतीचे काही प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये असं वर्णन आहे, आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासः गोप्तृत्ववर्णनं तथा कार्पण्यम आत्मनिक्षेपः षड्विधा शरणागती. शास्त्रकारांनी अशी 6 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. त्यामध्ये असं वर्णन आहे. पहिली गोष्ट सांगितलेली आहे आनुकूल्यस्य संकल्पः, म्हणजे आपण देवाला अनुकूल राहण्याचा संकल्प करणे. प्रातिकूल्यस्य वर्जनम, देव जरी आपल्याला प्रतिकूल झाला तरी आपण देवाला प्रतिकूल व्हायचं नाही असा संकल्प करणे, दृढनिश्चय करणे, याला शरणागती असं म्हटलेलं आहे. आणि अशी शरणागती कोणी केली होती तर याचं उदाहरण आपल्याला देता येईल भीष्म पितामह. आपणा सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला भारतीय युद्ध हे निश्चित झालं त्यावेळेला कौरव आणि पांडव दोघेसुद्धा अनेक जणांकडे या युद्धामध्ये आपल्याला सहकार्य करण्याकरता सहकार्य मागण्यास गेले. द्वारकेला जायचा हाही विषय झाला. धर्मराज युधिष्ठिर अर्जुनाला वारंवार सांगत होते, अर्जुना द्वारकेला जा आणि भगवान श्रीकृष्णाला आपल्या बाजूने लढण्याकरता आमंत्रण देऊन ये. अर्जुन देवाला म्हणत असे की देवा, अर्जुना आपला धर्मराजा, देव आपलाच आहे आणि देवाने आपल्याकरता आजपर्यंत किती केलेलं आहे. असं असल्यामुळे काळजी करू नका, देव आपल्या बाजूनेच लढणार आहे. पण धर्मराजांनी सांगितलं, अर्जुना हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धाचा नियम असा आहे की ज्याच्याकडून पहिले आमंत्रण मिळेल त्याच्या बाजूने लढावं लागत असतं. मग अंतःकरणाने त्याच्या बाजूने लढण्याची इच्छा असो अथवा नसो, परंतु आमंत्रण ज्याचं पहिले आलेलं आहे त्याच्या बाजूने लढावं लागणार. आणि दुर्योधन हा काळवेळ जाणणारा मुत्सद्दी धूर्त राजकारणी आहे. तो वेळ साधेल. देव जर कौरवांच्या बाजूने गेला तर आपल्याला युद्धामध्ये विजय मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव. कसं बघा, संजयाने सुद्धा आपल्याला सांगितलं, यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. इथे धनुर्धर पार्थ ज्या बाजूने आहे यापेक्षाही महत्त्वाचं असं आहे यत्र योगेश्वरः कृष्णः, ज्या बाजूने योगेश्वर कृष्ण आहेत त्या बाजूने विजय प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे जा. खूप आग्रह झाल्याने अर्जुन देवाला आमंत्रण देण्याकरता गेला. त्यावेळेला पाहिलं तर दुर्योधन त्या ठिकाणी अगोदरच पोहोचलेला होता. आणि हे पाहिल्यानंतर अर्जुनाला लक्षात आलं, दादा जे म्हणत होते ते योग्य होतं, आपली चूक झाली आहे. पण आता इथपर्यंत आलो आहोत तर किमान देवाचं दर्शन घेऊन तरी आपण पुढे जाऊ. म्हणून अर्जुन देवाकडे आला आणि येऊन पाहतो तर देव झोपलेले आहेत. दुर्योधन देवाच्या उशाजशी एका खुर्चीवर बसलेला आहे. आणि हे पाहून अर्जुनाने मनोमन देवाची प्रार्थना केली, आभार मानले की देवा, खूप तुझे उपकार माझ्यावरती. एवढं होऊनसुद्धा अजूनही तुझ्या चरणाजवळची असलेली माझी जागा अजूनही तू कुणाला दिली नाही. अनंत उपकार, अनंत उपकार. आणि मग अर्जुन पायाजवळ जाऊन बसला. हा सगळा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे, त्याचा मी विस्तार करणार नाही. भगवंताने या प्रसंगामध्ये प्रतिज्ञा केली की मी या युद्धामध्ये हातात शस्त्र धारण करणार नाही. जिथे अडेल तिथे युक्तीच्या फक्त 4 गोष्टी सांगेन. आणि असं तो विभाग होऊन अर्जुनाने देवाला स्वीकारलं. दुर्योधनाने नारायणी सेना घेतली. दोघंही आले. दोघांनाही आनंद होता. भीष्म पितामहांना ज्या वेळेला ही गोष्ट कळाली की देवाने प्रतिज्ञा घेतली आहे की हातामध्ये आता शस्त्र धारण करणार नाही,
त्यावेळेला त्यांनी पण प्रतिज्ञा केली की या युद्धामध्ये मी आता देवाला हातामध्ये शस्त्र धारण करायला भाग पाडीन. आणि त्यानुसारे युद्धामध्ये प्रसंग निर्माण झाला. अर्जुनावरती अत्यंत त्वेषाने भीष्म पितामह बाणांचा वर्षाव करत होते. अर्जुनाची अशी दयनीय अवस्था झाली की अर्जुनाला हात हलवता येईना. एका बाणाने अर्जुनाच्या मस्तकावरचा मुकुट उडून गेला, एका बाणाने अर्जुनाच्या छातीवरचं कवच छिन्नभिन्न झालं. आणि अगदी स्तब्ध झालेला अर्जुन भगवान अर्जुनाशी बोलायला लागले की अरे अर्जुना बघ, या युद्धामध्ये सर्वात वयोवृद्ध भीष्म पितामह आहेत, पण असं असताना किती त्वेषाने लढतायत. जरा तू तरुण आहेस, तुझं युद्ध कौशल्य दाखव. पण अर्जुन मात्र काही प्रतिकारच करेना. अर्जुन का प्रतिकार करत नाही आहे हे पाहण्यासाठी भीष्म पितामह आपलं हे भगवान मागे वळाले. आणि त्यांनी त्या अर्जुनाची ती दयनीय अवस्था पाहिल्यानंतर आपल्या अर्जुनाची अशी दयनीय अवस्था केल्याने भगवंताच्या अंतःकरणात अभिनिवेश निर्माण झाला. आणि ते म्हणाले, माझ्या अर्जुनाची अशी अवस्था करणारे हे भीष्म पितामह कोण? म्हणून देवाने हातातले लगाम सोडले, स्वतः रथाच्या खाली उडी घेतली आणि रणांगणामध्ये दुसऱ्या रथाचं मोडून पडलेलं चाक हातामध्ये घेऊन भीष्म पितामहांना मारण्याकरता भीष्म पितामहांवरती धावून गेले. संतांनी असं वर्णन केलं आहे, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षियले. भगवंताने काय केलं, ह्या क्रियेतून दोन गोष्टी साध्य केल्या. एक गोष्ट अशी साध्य केली की भीष्मांची प्रतिज्ञा पूर्ण केली, आणि दुसरी गोष्ट अशी केली की अर्जुनाचं रक्षण केलं. आता इथे गंमत अशी आहे की ज्या वेळेला भगवान भीष्म पितामहांवरती हातामध्ये ते चक्र घेऊन मारण्यासाठी धावून आले, त्यावेळेला भीष्म पितामहांचं कर्तव्य काय होतं? आपल्यावर धावून येणारा जो असेल त्याच्याशी युद्ध करणं, देवावरती बाण चालवणं, हे भीष्म पितामहांचं कर्तव्य होतं की नाही? पण भीष्म पितामहांनी मात्र धनुष्यबाण खाली ठेवलं, हात जोडले आणि देवाची प्रार्थना केली की देवा या आपलं स्वागत आहे. आपल्यासारख्या नरशार्दूलाकडनं माझ्यासारख्या पामराचा उद्धार व्हावा यासाठीच मी ही प्रतिज्ञा केली होती. हीच माझी अपेक्षा होती. या मारा मला. तुम्ही जरी मला मारण्याकरता आलात तरी देखील मी आपणावर शस्त्र चालवणार नाही. असं म्हणून भीष्म पितामहांनी शस्त्र खाली ठेवून दिले. अर्थात काय झालं, देव जरी भीष्म पितामहांना प्रतिकूल झाला तरी भीष्म पितामह मात्र देवाला प्रतिकूल न होता देवाला अनुकूलच राहिले. याला शरणागती म्हणतात. याला म्हणायचं आहे अनुकूल्यस्य संकल्प हा प्रातिकूल्यस्य वर्जनम. ही शरणागती आहे. त्यानंतर शरणागतीचा तिसरा प्रकार आहे, म्हणजे या पहिल्या याच्यामध्ये दोन शरणागती बरं का. अनुकूल राहण्याचा संकल्प करणे एक आणि प्रतिकूल न होण्याचा संकल्प करणे दोन. रक्षिष्यती इति विश्वास हा शरणागतीचा तिसरा प्रकार असा आहे की परमात्मा माझं रक्षण करणार आहेच असा विश्वास अंतःकरणामध्ये असणं, याला शरणागती असं म्हणतात. आपण गोपाळांचा जर विचार केला तर अघासुराचा प्रसंग असेल, अनेक प्रसंग गोपाळांवरती आले, पण सगळ्या प्रसंगांमध्ये गोपाळांना माहिती होतं की देव आपलं रक्षण करणार आहे, किंबहुना देवाने आपलं रक्षण करावं यासाठी ते प्रयत्नशील असत. विश्वास होता त्यांचा. असा दृढ विश्वास असणे याला पण देखील शरणागती म्हणतात. चौथी शरणागती सांगितलेली आहे गोप्तृत्व वर्णन तथा, म्हणजे आपल्या संरक्षणाकरता निवडच देवाची करायची, याला शरणागती असं म्हणतात. उदाहरण मी आपणास सांगतो. हेमंते प्रथमे मासे नंद गोपकुमारिका चेरुर्हविष्यं भुंजाना कात्यायन्यर्चन व्रतम. या गोकुळामध्ये ज्या काही गोपकुमारिका होत्या तर यांनी हेमंत ऋतूमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये
कात्यायनी व्रत केल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ही चिरहरण लीला आहे भागवतातली. पहाटे पहाटे त्यांनी यमुना माईवर जावं, स्नान करावं आणि स्नान झाल्यानंतर वालुकामयी भगवतीची मूर्ती बनवावी, तिची पूजा करावी आणि पूजेनंतर त्या मूर्तीसमोर जप करावा. ओम कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः, हा जप करावा. महिना झाला आणि भगवंताने त्यांचं मनोरथ पूर्ण करण्याकरता त्यांना दर्शन दिलं. माझा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ह्या गोपींनी तो कृष्ण परमात्मा आपल्याला पतिरूपात प्राप्त व्हावा यासाठी हे कात्यायनी व्रत केलं. मग पती म्हणजे कोण? तर या ठिकाणी स्त्री सापेक्ष पुरुष भावाने जो पतिपत्नी भाव आहे तो विचार नाही आहे. तर पती शब्दाचा अर्थ आपल्याकडे शास्त्रकारांनी असा दिला आहे, पाती इति पतीही, म्हणजे जो आपला रक्षण करणारा आहे त्याचं नाव पती आहे. मग ह्या गोपिकांनी तो श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला पतिरूपात प्राप्त व्हावा याकरता केलेली प्रार्थना म्हणजे काय आहे? तर त्याने आपल्या भावमानसाचं किंवा आपलं संरक्षण करावं याकरता केलेली देवाची निवड आहे. आणि असं असल्यामुळे गोपतृत्व वर्णन तथा ही चौथ्या प्रकारची शरणागती गोपींनी केलेली आपल्याला पाहायला सापडते. यानंतर 5वी शरणागती आहे, त्याला म्हणतात कार्पण्यम, म्हणजे स्वतःच्या ठिकाणी दीनभाव धारण करणे. ही दीनभावाची जी शरणागती आहे तीही अर्जुनाची या ठिकाणी आहे. आणि 6वी शरणागती सांगितलेली आहे, त्याला म्हणतात आत्मनिक्षेपः, म्हणजे आत्मनिवेदन करणे, ही शरणागती आहे. काय आहे? अशी शरणागती कोणी केली? तर त्याचं वर्णन आहे बलिराजाने केली. आपणा सर्वांना माहिती आहे, बलिराजाने स्वर्गाधिकांवरती आधिपत्य प्राप्त केलं आणि यामुळे आदिती माता थोडीशी नाराज होती. तिने कश्यपांची प्रार्थना केली की माझ्या मुलांचं गेलेलं ऐश्वर्य त्यांना पुन्हा प्राप्त करून देणारा मुलगा मला प्राप्त व्हावा. तर कश्यपांनी यासाठी तिला पयोव्रत नावाच्या व्रताचा उपदेश केला. भागवतामध्ये याचं वर्णन आहे. आणि त्या पयोव्रताच्या प्रभावाने आदिती मातेला झालेली संतती म्हणजे वामन भगवंताचा अवतार आहे. तर या वामन भगवंताने जाऊन बलिराजाला त्रिपाद भूमीची याचना केली. बलिराजाने संकल्प सोडल्यानंतर एका पावलामध्ये खालचे 7 लोक, एका पावलामध्ये वरची 7 लोक, असे 14 लोक व्यापले आणि तिसरं पाऊल कुठे ठेवावं असं त्या बलिराजाला विचारलं. त्यावेळेला बलिराजाने सांगितलं, देवा, अजूनही आपण घेणारे आणि मी देणारा असा आपल्यामध्ये भेद आहे, तर कृपया हा भेद आपण नष्ट करा आणि तिसरं पाऊल हे माझ्या मस्तकावरती आपण ठेवा. म्हणून भगवंताने तिसरं पाऊल बलिराजाच्या मस्तकावर ठेवलं. याचा अर्थ काय झाला? बलिराजाने अंतःकरणासहित हा देह जो आहे हा देवाला समर्पण केला. तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आपला देहच आपण देवाला समर्पित करावा, कोणताही भार आपण घेऊ नये, म्हणजे मग सगळा आनंदच आनंद होईल. याचा अर्थ असा आहे की ही आत्मनिवेदन नावाची भक्ती आहे. ही आत्मनिवेदन भक्ती बलिराजाने केली. ही 6वी भक्ती शरणागती आहे. आणि कार्पण्यम ही जी शरणागती ती अर्जुनाची आपल्याला या श्लोकामध्ये पाहायला मिळते. अर्जुनाने भगवंतासमोर आपल्या अंतःकरणातील सर्व भूमिका व्यक्त केल्या, पण तरीसुद्धा अर्जुनाला असं ज्यावेळेला जाणवलं की देवाला हे पटत नाही आहे, त्यावेळेला अर्जुनाने भगवंताची पत्करलेली शरणागती कार्पण्य दोष पहत स्वभाव या श्लोकातून व्यक्त होते. म्हणजे ही शरणागती आहे. यानंतर रामायणामध्ये 3 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे, ती थोडक्यात आपणास सांगून जातो. तस्यैवाहं ममैवासौ स एवाहमिति त्रिधा
भगवत शरणत्वं स्यात् साधनाभ्यास पाठवात. ही 3 प्रकारची शरणागती आहे. पहिली शरणागती आहे तस्यैवाहम, म्हणजे मी त्याचा आहे, मी देवाचा आहे. ममैवासौ. दुसरी शरणागती आहे देव माझा आहे. आणि तिसरी शरणागती आहे स एवाहमिति त्रिधा, तो देव म्हणजे मीच आहे. अशी जशी जशी आपली साधना अभ्यास वाढत जातो तशी तशी ही पायरी आपल्याला प्राप्त होत जाते. याला त्रिविधा शरणागती म्हणतात. पहिले असं म्हणावं की मी संसाराचा नाही, मी प्रपंचाचा नाही, मी देवाचा आहे. त्यानंतर अशी भूमिका निर्माण व्हावी की आता देव माझा आहे, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, तुकोबराय बोलतात. आणि यानंतर शरणागती करता करता अशी भूमिका तयार व्हावी की तो देव आणि मी वेगवेगळे नसून एकच आहोत. प्रश्न असा निर्माण होईल, अशी शरणागती कोणी केली? तर अशी शरणागती मारुतीरायांनी केल्याचं वर्णन आहे. काय झालं, रामरायाचा राज्याभिषेक वगैरे झाला, बराच कालावधी लोटला आणि एक दिवस रामरायांनी मारुतीरायांना आपल्या जवळ बोलावलं आणि मारुतीरायांना प्रश्न विचारला की मारुती तू कोण आहेस? त्यावेळेला मारुतीराय विचार करायला लागले, आपला इतका वर्षांचा सहवास आहे, आपण यांना एवढं सहकार्य केलेलं आहे आणि असं असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे आज रामराय आपल्याला प्रश्न विचारतायत की मारुती तू कोण आहेस? तर याचाच अर्थ असा आहे की हे विचारण्यामध्ये काहीतरी गूढ रहस्य आहे. आणि म्हणून मारुतीरायांनी रामरायांना सांगितलं की रामराया, आपण प्रश्न विचारला, ह्या प्रश्नाची मी तुम्हाला 3 उत्तरं देतो. आता गंमत अशी असते की कोणत्याही प्रश्नाचं खरं उत्तर जर आपण पाहिलं तर ते एकच असतं. एका प्रश्नाची योग्य उत्तरं अनेक असू शकत नाहीत. उदाहरण आपणास सांगतो. गणिताचा वर्ग चालू होता आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, 2 अधिक 3 एकूण संख्या किती? प्रत्येकाने आपापली संख्या आपापल्या पाटीवर लिहा आणि मला आणून दाखवा. आता मला प्रश्न विचारायचा आहे, 2 अधिक 3 बरोबर संख्या किती होते? 5. आणि आता ज्यांनी ज्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे त्यांची संख्या किती येणार आहे? 5च येणार आहे. पण ज्यांचं ज्यांचं उत्तर चुकलेलं असेल त्यांची संख्या मात्र कितीही येऊ शकते. म्हणजे अर्थ काय कळाला? प्रश्नाचं योग्य उत्तर हे एकच असू शकतं, परंतु इथे मात्र त्या मारुतीरायांनी सांगितलं एका प्रश्नाची तुमचे 3 उत्तरं देतो. मारुतीराय बुद्धिमत्तां वरिष्ठम आहेत म्हणून 3 उत्तर देऊ शकतात. रामरायसुद्धा आश्चर्यचकित झाले, एका प्रश्नाची 3 उत्तरं? होय, सांगा मारुतीराय कोण आहात आपण? मारुतीरायांनी ही त्रिविधा शरणागती आपल्या उत्तरातून व्यक्त केली. मारुतीराय असं म्हणतात, देवा देहदृष्ट्या तू दासोहम. जर देहदृष्टीने तुम्ही मला विचारत असाल की मारुती तू कोण आहेस, तर मी असं सांगतो, मी तुमचा दास आहे. म्हणजे तस्यैवाहम ही पहिली शरणागती यामध्ये आली. जीवदृष्ट्या त्वदंशकः. जीवदृष्टीने जर तुम्ही विचारत असाल की मारुती तू कोण आहेस, तर मी असं सांगेन, तुम्ही अंशी आहात आणि मी तुमचा अंश आहे, असा आपल्यामध्ये अंशांशी भावसंबंध आहे. म्हणजे देव माझा आहे ही दुसरी शरणागती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला मतिः. आत्मदृष्टीने जर तुम्ही मला विचारत असाल की मारुती तू कोण आहेस, तर माझं उत्तर असं आहे की आत्मदृष्टीने जे रामराय आहेत तोच मी मारुती आहे. म्हणजे असे या ठिकाणी अभेदाची शरणागती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अशी 3 प्रकारची शरणागती वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला सांगितल्या गेलेली आहे. असा शरणागतीचा विचार आहे. या व्यतिरिक्त 18व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला असा उपदेश केलेला आहे, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. त्या परमात्म्याला शरण जा, त्याच्या कृपेने आपण
शाश्वत स्थानाला आणि शांतीला प्राप्त व्हाल. तर या ठिकाणी देवाला सर्व भावाने शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर याचा विचार करत असताना ज्ञानोबरायांनी 4 गोष्टी देवाला समर्पण करणं म्हणजे सर्व भावाची शरणागती सांगितलेली आहे. पण तो विचार आत्ता न मांडता ज्यावेळेला आपला 18वा अध्याय येईल त्यावेळेला आपण तो विचार बघूया. अशी 6 आणि 3 9 प्रकारची शरणागती आपण या ठिकाणी पाहिली. आणि त्या 9 प्रकारच्या शरणागतीमध्ये अर्जुनाने केलेली जी शरणागती आहे ती कार्पण्य नावाची शरणागती केली असा विचार आपण या ठिकाणी पाहिला आहे. याच्या पुढे अर्जुन देवाला बोललेला आहे की देवा तूच आमचा सखा आहेस, आमचं सर्वस्व आहे. सखा कुणाला म्हणावं या संदर्भातला हे विचार काल आपण पाहून आलो की ज्या ठिकाणी दिसण्याकरता 2 असतील परंतु असण्याकरता मात्र 1 असतात त्या ठिकाणी त्याला सखा असं म्हटलं जातं. आणि याकरता आपण उदाहरण पाहून आलेलो आहे. बिंब प्रतिबिंब न्यायाने आरशासमोर आपण उभं राहिल्यानंतर दिसायला 2 आहोत पण असायला मात्र 1 आहे. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी दिसायला 2 असायला 1 असेल त्या ठिकाणी सखाभाव असतो. बरं, गुरु बंधू देव आमुचा तू. अर्जुन भगवंताला म्हणतो तूच आमचा गुरु आहेस, तूच आमचा बंधू आहेस, आमचा देवही तूच आहेस, तूच आमचा माता पिता आहेस किंवा तूच आमचं सर्व संकटातून रक्षण करणार आहे. तर सर्व संकटांतून रक्षण करणारा तो परमात्माच कसा आहे याचा विचार जर आपण पाहिला तर भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये कुंती मातेची स्तुती आहे. आणि या कुंती मातेच्या स्तुतीमध्ये हा विचार फार सुंदर रीतीने आलेला आहे. ती कुंती माता भगवंताशी बोलते की अरे देवा, आजपर्यंत तू जेवढं माझ्यावरती प्रेम केलंस, जेवढं मला सहकार्य केलं तेवढं कुणालाच केलेलं नाही आहेस. ज्ञानोबरायाने देखील या भगवंताच्या परधार्जिना स्वभावाचं गोड शब्दात वर्णन केलेलं आहे. देवकी उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवांसी. देवकी मातेने या देवाला उदरात धारण केलं. यशोदा मैयाने फार प्रयत्नपूर्वक त्याचं संगोपन केलं, संवर्धन केलं. परंतु हा परमात्मा मात्र देवकी मातेलाही उपयोगी आला नाही, यशोदा मैयालाही उपयोगी आला नाही. हा उपयोगाला गेला तो पांडवांच्या उपयोगाला गेला. म्हणून त्या कुंती मातेने कुंती स्तुतीमध्ये असं वर्णन केलं आहे. विशान महाग्नेः पुरुषा ददर्शनात असत्सभाया वनवासकृच्छ्रतः मृधे मृधेनेक महारथास्त्रतो द्रोण्यस्त्रतश्चास्म हरेभिरक्षिताः. म्हणजे ती कुंती माता म्हणते की भगवंता तू तर देवकीला कंसाच्या अन्यायातून एकदाच वाचवलं, परंतु मला मात्र अनेक वेळेला माझ्या मुलांसहित संकटातून वाचवलंस. विषान महाग्ने हे विषात भीमदादाला कौरवांनी लाडवाच्या माध्यमातून विष खाऊ घातलं, परंतु माझ्या मुलाला वाचवलं. कोण वाचवणारा? तूच आहेस. महाग्ने हे म्हणजे लाक्षागृहातून या कौरवांनी पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातूनही आमचं रक्षण करणारा कोण आहेस? तूच आहेस. पुरुषात आदर्शनात म्हणजे हिडिंब इत्यादी जे काही मनुष्य भक्षी राक्षस आहेत त्यांच्यापासूनही वाचवलं कोणी? देवा तूच वाचवलं. असत सभाया हा म्हणजे दुष्टांच्या सभेमध्ये आमच्या कुटुंबाचं लज्जारक्षण कोणी केलं? तूच केलं. ज्यावेळेला द्रौपदीला कौरवांनी सभेमध्ये आणलं तर त्यावेळेला भगवंताने वस्त्र दिली नाही, भगवान वस्त्रावतार झाला. वनवासकृच्छ्रतः वनवासामध्ये ज्यावेळेला पांडव होते त्यावेळेला पांडवांचं सत्वहरण व्हावं यासाठी दुर्योधनाने दुर्वासांना 10,000 शिष्यांसमवेत असमयी भोजन मागण्याकरता पाठवलं. नियम असा आहे, आपल्याकडे आलेला अतिथी हा जर विन्मुख गेला तर आपलं सर्व भाग्य तो हिरावून नेत असतो. असमयी दुर्वासा आले,
एकतर पांडव वनवासामध्ये आणि बरोबर 10,000 शिष्य घेऊन दुर्वास आले आणि भोजनाची अपेक्षा केली, पण देवाने त्याही संकटातून वाचवलं. त्यानंतर या युद्धामध्ये सुद्धा कौरवांकडनं लढणारे अनेक महारथी होते. त्यांच्या शस्त्रास्त्रांपासून वाचवणारा कोण रे देवा, तूच आहेस, असं वर्णन आहे. की रोजीला भगवान शिबिरामध्ये अर्जुनाचा रथ आला की भगवान स्वतः खाली उतरत असत, अर्जुनाला हात देत असत आणि रथी असलेल्या अर्जुनाला सन्मानपूर्वक खाली उतरवत असत. 18वा दिवस ज्यावेळेला झाला त्यावेळेस युद्ध तर पूर्ण झालं आणि पांडवांना विजय मिळालेला होता. अशा प्रसंगी भगवान अर्जुनाला रथामध्ये घेऊन शिबिरापर्यंत आले आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना उतरा खाली. अर्जुन म्हणाला, देवा अरे तू सारथी आहेस आणि मी रथी आहे, त्यामुळे तू हात देऊन मला खाली उतरवावं, माझा सन्मान करावा, हे तुझं कर्तव्य आहे. आणि या पलीकडे जर सांगायचं असेल तर आज तर मी विजयी महारथी आहे. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना ते सगळं मला मान्य आहे, परंतु आज वेडेपणा करू नकोस, मी सांगतो तसं वाग, तू खाली उतर. अर्जुन नाहीच म्हणत होता. देवाने बळजबरी त्याला खाली उतरायला सांगितलं आणि ज्यावेळेला अर्जुन खाली उतरला, भगवंताने ज्या वेळेला रथावरनं खाली उडी घेतली, एकदम रथ धाडधाड पेटला. अर्जुनाने हे दृश्य ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला अर्जुन तर म्हणाला, देवा धन्यवाद, अरे आज जर तुझ्यानंतर मी उतरलो असतो तर जागेवर मी जळालो असतो, चिता होळीच झाली असते. भगवंताने सांगितलं, अरे अर्जुना, कौरव पक्षाकडनं जे लढणारे होते ते का खेळण्यातलं धनुष्यबाण घेऊन लढत होते, ते सुद्धा शस्त्रास्त्र विद्या संपन्न होते. पण त्यांनी चालवलेले जे काही अस्त्र होते त्या अस्त्रांचा प्रभाव मी माझ्या सामर्थ्याने आत्तापर्यंत रोखून धरलेला होता आणि आता मी उडी घेतल्यानंतर हा जो रथ पेटलाय हा त्या अस्त्रांचा प्रभाव आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनाने मान्य केलं की देवा खरं आहे. आणि याही पलीकडे अगदी शेवट अश्वत्थाम्याने पृथ्वी निष्पांडवी व्हावी असा संकल्प करून ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. त्याही ब्रह्मास्त्राच्या प्रयोगातून देवा आमचं रक्षण कोणी केलं, तर तूच केलंस, पांडवांचं रक्षण देवाने केलेलं आहे. अशा अनेक वेळेला भगवंताने या पांडवांचं संकटातून रक्षण केलेलं असल्यामुळे आज स्वामी आपल्याला सांगतात, ज्ञानोबाराय ती भूमिका व्यक्त करतात की देवा सदा सर्व काळ तूच आमचं संकटातून रक्षण केलेलं आहे. अजून अर्जुनाने संकटातून देवाने पांडवांचं संकटातून रक्षण कसं केलेलं आहे आणि तो परमात्मा या पांडवांचा गुरु कसा आहे, बंधू कसा आहे, माता पिता कसा आहे, या संदर्भातले काही विचार मी आपणासमोर ठेवणार आहे, परंतु ते पुढच्या सत्रामध्ये ठेवणार आहे. आजचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीराम.